इथे भूमिगत गर्भगृहात ही महादेवाची मूर्ती 80 फूट उंच. मित्रांनो कसं वाटतंय समुद्र? हे बघा खूप छान तर ज्योतिर्लिंग बसवलेलं आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, आता आपण आलेलो आहे सोमनाथ या ठिकाणी आणि आपलं हे 5 ज्योतिर्लिंगाचं दर्शन आहे. तर पाहू शकता तुम्ही. चला आता आपण दर्शन जाऊ. आता इथं आतमध्ये मंदिरात मोबाईल अलाउड नाही आणि चला दर्शन कराय. हे समोर मंदिर दिसतंय सोमनाथांचं मंदिर. हे नवीन मंदिर बांधलेलं आहे. नवीन वर्ष असल्यामुळं भाविकांची गर्दी खूप आहे. चला मित्रांनो, जे राईट साईडला दिसतोय सोमनाथाचं मंदिर आणि हे नवीन मंदिर आहे. मित्रांनो सोमनाथांचं दर्शन झालं आता आपलं. आपण निघालो आता जुन्या मंदिरामध्ये. तिथं पण ज्योतिर्लिंग स्थापित आहे. चला जाऊया आता. जुन्या मंदिराचं दर्शन झालं. जुनं मंदिर आहे, खूप वेळात तुटलेलं आहे आणि परत बांधण्यात आलेलं आहे. आता आपण जाणार आहोत त्रिवेणी संगम. पाहू शकता तुम्ही पार्किंगसाठी दिलाय भक्तांचा परिसर. खूप मोठा परिसर आहे हा प्रसाद काउंटर. भक्तमय वातावरण आहे. चला आलो आता त्रिवेणी संगमावर. पाहूया काय आतमध्ये कसा दिसतो त्रिवेणी संगम. हिरण, कपिला आणि सरस्वती या 3 नद्यांचा संगम होऊन त्यापुढे अरबी समुद्रामध्ये जाऊन मिळतात. हिंदू धर्मात या स्थानाला मोक्ष मिळवून देणारे आणि पापमुक्त करणारे पवित्र घाट मानले जाते. इथं भेट देण्याची उत्तम वेळ नोव्हेंबर ते फेब्रुवारी. हे आहे कामत महादेव मंदिर. हे सुमारे 200 वर्षाहून अधिक जुने भगवान शिवाचे पवित्र मंदिर आहे. चला तर करूया दर्शन. चला आता आपलं इथलं दर्शन झालं. आता निघूया नागेश्वराला. आता आपण सोमनाथ शहरातनं बाहेर पडलोय आणि आपल्याला आता NH51 वर जायचंय. मित्रांनो इथं नारळाची झाडे खूप आहेत. आता जसं आपण सोमनाथ शहर सोडल्यापासून बघतोय नारळाची झाडं खूप आहेत. हे तुम्ही पाहू शकता आजूबाजूला संपूर्ण नारळाची झाड आहे. मधनं हा NH51 हा हायवे गेलेला आहे डायरेक्ट द्वारकेला. आणि मला वाटतं इथं नारळाचे हे लोक शेती करत असतील. तर एवढे नारळाचे झाडं एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत. केरळापेक्षा पण जास्त वाटतं तिथं झाडं खूप आहे. आपण काल रात्री पुण्यातून 12 वाजता निघालो होतो आणि एवढं म्हणजे थंडीचं वातावरण, ACची काय आवश्यकता लागली नाही. पण इथं बघा तुम्ही, जसं गुजरात राज्यामध्ये आम्ही एंटर केले, सापुताऱ्यामध्ये थोडंसं जरा आम्हाला गारवा जाणवला. सापुताऱ्याच्या नंतर जेव्हा सुरत वगैरे आलो असं ऊन लागत होतं कडक, खूप ऊन कडक लागत होतं. त्याच्यामुळे इथं कंपल्सरी आम्ही AC वापरतोय.
आणि एवढं कडक ऊन आहे बाहेर, खूप गरम होतंय. मित्रांनो, हा बीच आपल्याला सोमनाथ ते द्वारका हे जो आपला 250 किलोमीटरचं जे अंतर आहे, या प्रवासादरम्यान आपल्याला हा बीच लागतो. आणि या बीचवर बरेच पर्यटक थांबतात आणि इथं याचा आनंद घेतात समुद्राचा. तर चला आपण पण घेऊया आनंद आणि बघूया काय काय आहे या बीचवर. तर चला. आपला सोमनाथ ते नागेश्वर या प्रवासादरम्यान आपण आलोय बोरबंदरपासून अलीकडे 50 किलोमीटर अंतरावर एक बीच आहे, त्या बीचवर आलोय. तर बघूया, चला. इथं एक छोटस मंदिर बीचच्या इथं, सिद्धेश्वर महादेव म्हणून मंदिर आहे. आपला या सगळा बीचचा प्रवाह. चला पुढे जाऊन बघू आपण. सगळे रेतीच आहे इथं, चालायचं ते साधा. ठीक आहे, बघू आपण पुढे. बघा, खूप छान तर ज्योतिर्लिंग बसवलेलं आहे. आजूबाजूला पाणीचा परिसर आहे सगळा. कसला पक्षी आहे तो? पक्षी कोणता आहे? कुठला पक्षी आहे बघूया. सुंदर. मित्रांनो, समुद्राच्या लाटा हा बीच आहे. या बीचला अवश्य भेट द्या. हा आपण ज्यावेळेस सोमनाथवरनं निघतो नागेश्वर ज्योतिर्लिंग दर्शनासाठी द्वारकेला, त्यावेळेस हा रस्त्यामध्येच भेटतो आणि थांबून त्याचा आनंद घेतलाच पाहिजे. आणि खूप छान वाटतं इथं थांबल्याचं. पाहू शकता, हा आहे हिंद महासागर. मित्रांनो, कसं वाटतंय समुद्र? कमेंट करून नक्की सांगा. आणि मित्रांनो, माझ्या जर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लोकेशनच्या संदर्भात पण कमेंट करा. स्वच्छता बघा बीचवर, अजिबात इथं कुठं घाण नाही बघा. लाट आली बघा, आली बघा, आले 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 आले. मोठी नदी आहे, खूप मोठी नदी आहे. नदीचं नाव काय माहिती नाही. मित्रांनो, सोमनाथ ते द्वारका हा जो हायवे आहे NH 51, एवढा सौंदर्याने भरलेला आहे ना की खूप मन प्रसन्न होतं की ड्राईव्ह करताना किंवा तुम्ही साईडला बसलेला असला तरी. पाहू शकताय तुम्ही सुंदरता हायवेची. समुद्राच्या किनारपट्टीवरून हा
रोड आहे आणि समुद्राच्या किनारपट्टीवरून रोड असल्यामुळं हीट जास्त आहे, दमट असल्यामुळं गरम खूप होत आहे. चला आता जरा थोडंसं थांबूया, थंड घेऊ कुठं तरी. 3 भरतो 3. जरा लिंबू विंबू झालो झाल्या. आपला सिल्वर घोडा थांबलाय बघा. काय रे आणले पाणी बाटली. चला तर मित्रांनो आता भेटूया आपण द्वारका नागेश्वर ज्योतिर्लिंगाला. मित्रांनो झेंडा बघा किती मोठा आहे. अरे बापरे, खूप मोठा झेंडा आहे. आपल्या कॅमेऱ्यातनं छोटा दिसतोय पण प्रत्यक्ष बघितलं तर खूप मोठा आहे. मित्रांनो आपण पोचलो आहोत द्वारका या ठिकाणी. सोमनाथ ते द्वारका ही 258 किलोमीटरचा प्रवास आहे. या प्रवासाला आपल्याला 5.5 तास लागले आणि आपण आलो आहोत आता नागेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर या ठिकाणी. सोमनाथ ते द्वारका एवढा सुंदर प्रवास झाला, मन प्रसन्न झालं आणि खूप छान वाटलं मित्रांनो. हे आहे नागेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर. याला नागनाथ मंदिर पण म्हणले जाते. हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे. इथे भूमिगत गर्भगृहात शिवलिंग आहे. स्वयंभू भव्य ज्योतिर्लिंग आहे. हे महादेवाची मूर्ती 80 फूट उंचीची आहे. बाहेरून मंदिर बघ पाहिलं किती सुंदर दिसतं. मोठा परिसर. गुड इव्हनिंग मित्रांनो. आत्ता वाजल्यात 7:10 कमी आहेत आणि आपलं नागेश्वरांचं दर्शन झालं. खूप छान दर्शन झालं आजच्या दिवसामध्ये. आपण एकच दिवसामध्ये संपूर्ण दर्शन उरकून घेतलं सोमनाथ आणि नागेश्वर. तर हा व्हिडिओ इथंच थांबवतो. गुड इव्हनिंग. जय भोलेनाथ.